पुण्यातल्या अंडरवर्ल्डमध्ये एकेकाळी आंदेकर नावाची दहशत होती. आंदेकर आणि त्यांची टोळी, सोनं, जमीन, माणसं आणि राजकीय ओळखी सगळं त्यांच्या नावावर चालायचं. पण गेल्या वर्षभरातली एक घटना या सगळ्या साम्राज्याला हादरा देऊन गेली. 1 सप्टेंबर 2024 रोजी बंडू आंदेकरचा मुलगा आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या झाली. या खुनामागे होतं कुटुंबातले वाद, मालमत्तेचे व्यवहार आणि जुनं शत्रुत्व. या प्रकरणात गणेश कोमकर यांच्यासह काही जणांना आरोपी ठरवलं गेलं. पण कहाणी इथंच संपली नाही. सप्टेंबर 2025 मध्ये वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीनं थेट गणेश कोमकरच्या मुलावर निशाणा साधला. आयुष कोमकर, वय फक्त 18 ते 19. एका संध्याकाळी तो आपल्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये परतत होता. अचानक 2 हत्यारे आले आणि त्याच्यावर थेट गोळ्या झाडल्या. तब्बल 9 गोळ्या. पार्किंगमध्ये उभा असलेला मुलगा हा जागीच कोसळला. लोकांच्या डोळ्यांसमोर हा खेळ संपवला गेला. ही घटना म्हणजे भीतीचा थरकाप. कारण आयुष काही गुन्हेगारी टोळीचा भाग नव्हता, पण त्याचं नशीब त्याचे वडील आणि आधीच्या खुनाचे आरोपी होते. म्हणूनच तो सुडाचा टार्गेट झाला. त्याची आई कल्याणी कोमकर यांनी पोलिसात फिर्याद दिली. या हत्येत एकूण 13 सहभागी होते. त्यात बंडू आंदेकर, त्यांची मुलगी वृंदावनी, तिचे 2 मुलगे तुषार आणि स्वराज, तसंच थेट गोळ्या झाडणारे अमन पठाण आणि यश पाटील यांचा समावेश होता. पोलिसांनी ताबडतोब अटकेची मोहीम सुरू केली आणि 8 आरोपी गजाआड झाले. ही हत्या फक्त एक हत्या नव्हती, ही होती संघटित गुन्हेगारी टोळीची कार्यपद्धती. म्हणूनच पोलिसांनी या प्रकरणात थेट मोक्का म्हणजेच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ऍक्ट लागू केला. मोक्का लागला की गुन्हेगारी टोळीला मोठा धक्का बसतो. तपासाचे दात धारदार होतात आणि आरोपींना सोडवणं देखील अवघड होतं. या अटकेनंतर पोलिसांनी बंडू आंदेकरच्या घरावर आणि त्याच्या मुलीच्या घरावर झडती टाकली. बुधवारी संध्याकाळी 5 वाजता सुरू झालेली ही झडती दुसऱ्या दिवशी पहाटे 4-5 पर्यंत सुरू होती. तब्बल 11 तास पोलिसांनी घर चाळून काढलं. यावेळी गुन्हे शाखा आणि समर्थ पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या झडती दरम्यान जे बाहेर आलं ते पाहून लोक थक्क झाले. बंडू आंदेकरच्या घरातून सापडलं तब्बल 770 ग्रॅम सोनं. आजच्या बाजारभावानुसार त्याची किंमत 85 लाखांहून जास्त आहे. शिवाय 31 हजारांची चांदी, 2,45,000 रुपयांची रोकडही पोलिसांनी जप्त केली. त्यावरच थांबलं नाही. घरातून 10 पेक्षा जास्त साठे खतं, पॉवर ऑफ अटर्नी, बँक पासबुक, करारनामा, टॅक्स पावत्या, अगदी पेनड्राईव्ह पर्यंतही पोलिसांच्या हाती लागलं. म्हणजे घरात लपवलेलं होतं फक्त दागदागिने नाही, तर गुन्हेगारी साम्राज्याची संपूर्ण कागदपत्र. त्याची मुलगी वृंदावनी, तसंच स्वराज आणि तुषार यांच्या घरातूनही पोलिसांनी चांगलाच मुद्देमाल जप्त केला. 21,000 रुपये रोकड, 16 मोबाईल फोन, दागिन्यांच्या पावत्या आणि एक दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली. एकूण हाती लागलेल्या संपत्तीची किंमत 75 लाखांपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जातं. ही कारवाई म्हणजे आंदेकर टोळीच्या किल्ल्यात घुसून केलेला जबरदस्त हल्ला आहे. ज्याचं नाव एकेकाळी दहशतीसाठी घेतलं जायचं. त्याच्या घरातून सोनं, चांदी, रोकड, मालमत्तेची कागदपत्र आणि मोबाईल फोन बाहेर पडले आणि आता हे सर्व पुरावे तपासात वापरले जाणार आहेत. मोबाईलच्या डेटामधून संपर्क, आर्थिक व्यवहार, बंदुकीच्या डील्स सगळं उघड होऊ शकतं. या तपासाचं नेतृत्व पुणे पोलिसांकडून केलं जातंय. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास वेगानं पुढे चाललाय. पुढच्या काही दिवसांमध्ये अजून किती नवे धागेदोरे समोर येतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एका खुनाने दुसऱ्या खुनाला जन्म दिला आणि शेवटी पोलीस कारवाईनं गुन्हेगारी साम्राज्याचं कपाट उघडं केलं. आयुष कोमकरचा जीव गेला, पण त्याच्या मृत्यूने आंदेकर टोळीवर धडक कारवाई घडवून आली. आणि आता समोर हाच प्रश्न आहे, न्याय मिळेल का? गुन्हेगारांना शिक्षा होईल का? की ही टोळी पुन्हा एकदा सावलीतून डोळे मिचकावत बाहेर पडेल? या सगळ्याविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा सिविक मिरर.